तर इकडे धुळ्यामध्ये उद्या निघणाऱ्या मोर्चाची तयारी आयोजकांनी पूर्ण केली आहे। धुळ्यातल्या मोर्चामध्ये 10 लाख समाज बांधव सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। या मोर्चाकरता सोशल मीडियात जोरदार प्रचार प्रसार मोहीम सुरू असल्याने मोर्चासाठी प्रचंड वातावरण निर्मिती करण्यात आली आहे। या मुक मोर्चाला 17हून अधिक संघटनांनी पाठिंबा दिलाय। शेवटच्या क्षणापर्यंत समर्थनाची संख्या वाढत जाणार असल्याचा विश्वास संयोजकांनी व्यक्त केलाय। मराठा क्रांती मोर्चाला प्रचंड गर्दी होणार असल्याने पोलीस प्रशासनाने ही जय्यत तयारी केली। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह 1,500 पोलीस कर्मचारी, 700 होमगार्ड या मोर्चाकरता तैनात राहणार आहेत। शहरामध्ये येणारी सर्व अवजड वाहतूक मोर्चाच्या दरम्यान बंद करण्यात आली आहे। शहरात फक्त मोर्चासाठी आलेली वाहनं आज सोडली जाणार आहेत। हा मोर्चा पारोळा रोडवरच्या शिवाजी महाराज पुतळ्यापासून निघणार आहे। महानगरपालिकेकडून शिवतीर्थ चौकापर्यंत निघणार आहे। याच चौकात मोर्चाचा समारोप होणार आहे। या दरम्यान पोलीस प्रशासनाच्या कॅमेऱ्याची नजर मोर्चेकऱ्यांवरती राहणार आहे। सर्व स्तरातून लोक आमच्या मोर्चात सहभागी होत आहेत। अतिशय शिस्तीने आणि संयमाने आमच्या मोर्चाचं संचालन होणार आहे। मूक मोर्चा आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठलीही घोषणा दिली जाणार नाही। कुठल्या समाजाच्या विरोधात किंवा कुठल्या धर्माच्या विरोधामध्ये घोषणा नसतील। अतिशय शांततेने शेजाऱ्याशी मोर्चेकरी एकमेकांशी बोलणार नाहीत। त्याच्यामुळे महाराष्ट्रातली जी परंपरा मराठा समाजाच्या मोर्चांची चालू आहे ती कायम करण्यात येईल। आम्हाला आमच्या जिल्ह्यातील तसेच बाहेरील जिल्ह्यातूनही बंदोबस्त उपलब्ध झालेला आहे। जवळपास SP ॲडिशनल SP 5 DYSP जवळजवळ 40 PI 100च्या आसपास PSI आणि API महिला कर्मचारी, पुरुष कर्मचारी असे जवळजवळ 1,500 पोलीस कर्मचारी, SRPFची कंपनी अशा प्रकारे आणि 700च्या आसपास होमगार्ड असा आम्ही बंदोबस्त डिप्लॉय केला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।